नमस्कार, मी मैत्री. बातमी आहे बुलढाणा येथून. भूमिमुक्ती मोर्चा तथा बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने भाई प्रदीप आंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणधारकांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व भाई मधुकर मिसाळ, भाई गाडे, लक्ष्मण ठोसर, भाई गवई यांनी केले. सदर मोर्चा हा बुलढाणा येथील जयस्तंभातून शिस्तबद्ध पद्धतीने निघून मार्केट मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. दखल घेता की जाता नारे देऊन सदर मोर्चाचे मार्गदर्शन भाई प्रदीप आंभोरे यांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्याला देऊन सदर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी भाई प्रदीप आंभोरे म्हणाले की काय लढा काय आहे तुमचा, हा लढा कशासाठी आणि किती वर्षापासून लढताय तुम्ही? जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है, हा नारा घेऊन गेले 1989 पासून 9 जुलै 1989 पासून भूमिमुक्ती आंदोलनाचा पहिला टप्पा सुरू केला. दुसरा टप्पा झाला. तिसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील भूमिनांच्या लाखो भूमिनांच्या 84,000 भूमिनांच्या भूमी हक्काचा गायरान जमिनीचा लढा या ठिकाणी भूमिमुक्ती आंदोलन करणाऱ्या सगळ्याच या जिल्ह्यातील इतरही राज्यातील ज्या विविध संघटना होत्या त्या संघटनांच्या लढ्याचं यश या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं राज्य सरकारनं निर्णय घेतला आणि 1978 ते 90पर्यंतच्या लोकांना जमीन देण्याचा सरकारनं निर्णय घेतला. बुलढाणा जिल्ह्यातला 4,890 लोकांना जमिनीचे पट्टे मिळाले, परंतु अनेकांना ते आपल्या पट्ट्याच्या हक्कापासून वंचित ठेवलं आणि वंचित ठेवलेल्या लोकांचा लढा हा भूमिमुक्ती आंदोलनाच्या निमित्तानं सुरू झाला. त्यामध्ये महसूल जमिनीचा वेगळा लढा, वन जमिनीचा लढा होता. 1989च्या पूर्वीच्या वन जमिनीच्या लढ्यासाठी 1978चा प्रस्तावित वन कायदा असताना सुद्धा अनेक लोकांना वन जमिनीचे पट्टे मिळू शकले नाहीत आणि त्यामुळे आता ही वन जमिनीवरचे पट्टे मिळणार नाहीत आणि 90 नंतरच्या जमिनीचे पट्टे मिळणार नाहीत. या दोन हेतूतून आणि ज्या लोकांच्या निवासासाठी अनेक वर्षापासून ज्या कुटुंबावर त्या कुटुंबाचं चरितार्थ त्या सरकारी जागेवर निवास बांधून ते करतात, अशा या लोकांना अशा हे सर्व लोक या ठिकाणी निवासी असतात, निवासी घरकुलाचे पट्टे देण्यात यावे अशा या कृषी आणि निवासी जमिनीचा भूमिनांना, बेघरांना, शेतमजुरांना पट्टे मिळाले पाहिजे यासाठी भूमिमुक्ती मोर्चा हे आंदोलन उभं झालं. या आंदोलनाची सुरुवात बुलढाणा जिल्ह्यापासून सुरू झाली असली तरी मुंबईच्या विधानसभा, नागपूरच्या विधानसभा 1999 पासून तर 2021 पर्यंत 2022 पर्यंत म्हणजे आपल्या या 5 जुलैला पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान मुंबईच्या विधानसभेवर सुद्धा या ठिकाणी 2022 पर्यंत आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारच्या सोबत ज्या ज्या बैठका झाल्या. भाई, जिल्ह्यात किती लोक आहेत असे अतिक्रमणधारक? बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन आणि महसूल जमीनदार जे आहेत हे जवळपास 10,000च्या वरपेक्षा जास्त आणि 20,000च्या आत. काही लोक मैदानात आहेत आणि काही लोक आपल्या ठिकाणी शेतजमीन काढून, जसं जंगलामध्ये एखादा वाघ शिकार करतो आणि त्या शिकारीवर काही खडसे वाघ घेऊन आहेत त्याचं जसं त्याचे लचके तोडतात, तशा प्रकारचे काही लोक आपल्या आयत्या पिठावर रेघा मारून त्या ठिकाणी ते उभे आहेत. परंतु या ठिकाणी आमचं सरकारला सांगणं आहे की सरकारला या राज्यातील भूमिनांचा आर्थिक उत्थान करण्याचा सरकारचा मनोदय होता. सरकारनं त्या 1990 पूर्वी नंतरच्या जमीन देण्याबाबतचा निर्णय घेण्याऐवजी सरकारनं 2003-2004 साली या ठिकाणी स्वाभिमान सबलीकरण निर्णय घेऊन कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचा नावानं सरकारचा निर्णय जाहीर केला. किती मिळाल्या जमिनी जिल्ह्यामध्ये? जिल्ह्यामधल्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या निर्णयानुसार 100 पेक्षा जास्त मला असं वाटतं की जमीन अजूनपर्यंत मिळालेली नाही. 7,000 अर्ज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये म्हणजे दादासाहेब गायकवाडांच्या योजनेचा जो योजना आहे त्या योजनेचा पूर्णतः फायदा झाला. सरकारचं यामध्ये दुहेरी धोरण होतं. आमच्या ताब्यातील ज्या जमिनी होत्या त्या ताब्यातील जमिनी देण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर 1 रुपयाचा बोजा पडणार नव्हता, परंतु सरकारला ती जमीन द्यायची नव्हती आणि सरकारला जे द्यायचं होतं त्या सरकारनं 5 लाख 8 लाख रुपये एकर जमीन घेऊन देण्याचा निर्णय घेतला. ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे की जे सातत्यानं गेले 50 वर्षापासून सरकार विरोधी लढा लढणारे आमचे जे वयोवृद्ध लोक आहेत
या लोकांनी लढणाऱ्यांना जमिनीच्या पट्ट्याचा विषय तिथे केला नाही आणि जे आयते लोक आहेत की ज्यांनी या ठिकाणी अर्ज केला, कलेक्टरकडे अर्ज केला आणि अशा एक दिवस न लढणाऱ्या माणसांना सुद्धा सरकारनं पट्टे देऊन हे भूमिमुक्ती मोर्चा आंदोलन तोडण्याचा प्रयत्न केला। या राज्यातील भूमिना 84,000 भूमिनांच्या लोकांशी बेईमानी करून हा या ठिकाणी 2002-2004चा स्वाभिमान सबलीकरण निर्णय घेऊन आज तिला या ठिकाणी कोट्यावधीचा बोजा सरकारच्या तिजोरीवर भार पाडून लोकांना जमीन देण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि फार मोजक्या 100पेक्षा कमी लोकांना या जिल्ह्यामध्ये मिळाला। राज्यात कदाचित या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यापेक्षा जास्त असतील, परंतु राज्यामध्ये अजूनही या प्रकरणामध्ये दादासाहेब गायकवाड शासन निर्णयाचा या ठिकाणी बोजवारा झालेला आहे। हे आहेत भाई प्रदीप अंबुरे, गेल्या अनेक वर्षापासून हे आपला लढा लढतायत। अतिक्रमण धारकांच्यासाठी जीवाचं रान करणारे भाई प्रदीप अंबुरे आज यांनी हा जो धडक मोर्चा काढला, हे लगेच आता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर आपण त्यांच्याशी या संदर्भात जिल्हाधिकारी काय म्हणाले आणि तुमच्या लढ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात ते देत आहेत की नाही देत या संदर्भात सुद्धा आपण विचार करू, त्यांच्याशी बोलूच। तोपर्यंत धन्यवाद।